नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या रोजच्या ऑफिसच्या कामात मदत करायला स्वतःचा एक AI असिस्टंट असता तर? आज आपण अशाच एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत, मायक्रोसॉफ्ट कोपायलट. चला तर मग बघूया हे नवं तंत्रज्ञान आपलं काम किती सोपं आणि वेगवान बनवू शकतं. कामाच्या वेळी असं खूप वेळा होतं, नाही का? एखादं मोठं काम समोर येतं आणि आपण एकदम अडकून जातो. मग ते प्रेझेंटेशन बनवणं असो, एखादा मोठा रिपोर्ट लिहिणं असो किंवा आकडेवारी समजून घेणं असो. ही एक खूपच कॉमन गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांबरोबर होते. आणि बरोबर याच ठिकाणी मायक्रोसॉफ्ट कोपायलट मदतीला येतो. हे काय आहे माहितीये? हा एक AI असिस्टंट आहे जो थेट आपल्या वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट सारख्या रोजच्या वापरातल्या ॲप्समध्येच काम करतो. आणि याचा उद्देश एकच आहे, आपलं काम सोपं आणि खूप जास्त वेगवान बनवणं. चला तर मग बघूया आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी कोपायलट नक्की आहे तरी काय, मग हे वापरायला सुरुवात कशी करायची, त्यानंतर ऑफिस ॲप्समध्ये याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो ते पाहू, त्याचे फायदे आणि काही महत्त्वाच्या सूचनाही जाणून घेऊ, आणि शेवटी एका उदाहरणातून हे सगळं समजून घेऊया. चला मग बघूया की कोपायलट वापरायला सुरुवात कशी करायची. यासाठी फक्त 3 सोप्या गोष्टी लागतात, एकदम सिंपल. चला पाहूया त्या कोणत्या आहेत. बघा, फक्त 3 गोष्टी हव्यात. पहिलं म्हणजे कोपायलटला सपोर्ट करणारं मायक्रोसॉफ्ट 365 सबस्क्रिप्शन. दुसरं एक चांगलं स्टेबल इंटरनेट कनेक्शन. आणि तिसरं आपल्या मायक्रोसॉफ्ट अकाउंटमध्ये लॉग इन केलेलं असणं. बस एवढं असेल ना की आपण कोपायलट वापरायला तयार आहोत. ओके, तर आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट, म्हणजे कोपायलट ॲक्च्युली ऑफिस ॲप्समध्ये काम कसं करतो. चला एक एक करून पाहूया. सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या मायक्रोसॉफ्ट वर्डपासून. आपण सगळेच लिखाणासाठी याचा वापर करतो, पण कधीकधी होतं ना, समोर ब्लँक पेज असतं आणि काय लिहावं हेच सुचत नाही. बघूया कोपायलट इथे काय कमाल करतो. वर्डमध्ये तुम्ही फक्त एक कमांड द्या आणि कोपायलट तुमच्यासाठी अख्खं डॉक्युमेंट तयार करेल. एवढंच नाही, मोठाच्या मोठा टेक्स्ट असेल ना तर त्याचा सारांश पण बोलून देतो. आणि हो, आपल्या व्याकरण आणि लिखाणाची शैली सुधारायला पण मदत करतो. म्हणजे लिहिण्याचा ताणच गेला. हे बघा, एक साधं उदाहरण. तुम्ही फक्त टाईप करा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर एक निबंध लिहा. बस काही सेकंदात तुमच्यासमोर एक पूर्ण निबंध हजर. कमाल आहे ना? बरं, वर्डचं तर झालं. आता वळूया एक्सेलकडे. ज्यांना डेटा आणि आकड्यांशी खेळावं लागतं ना, त्यांच्यासाठी तर हे म्हणजे एक वरदानच आहे. कोपायलटमुळे डेटा ॲनालिसिस खूपच सोपं होऊन जातं. एक्सेलमध्ये हे काय काय करतं माहितीये? आपला सगळा डेटा ॲनालाइज करून त्यातले ट्रेंड शोधून काढतं. एका क्लिकवर मस्त चार्ट्स आणि ग्राफ्स बनवून देतं. आणि ते अवघड फॉर्म्युले असतात ना, त्यासाठी पण मदत करतं. म्हणजे विचार करा, तासन तास जे डोकं लावायला लागायचं तो वेळ आता वाचला. आणि आता पॉवरपॉइंट. अरे देवा, प्रेझेंटेशन बनवणं म्हणजे किती वेळ खाऊ काम असतं, खरं आहे ना? पण थांबा, कोपायलटमुळे आता तसं नाहीये. तुम्ही फक्त विषय सांगायचा आणि कोपायलट आपल्यासाठी पूर्ण प्रेझेंटेशन बनवून देईल. ते स्लाइड्स बनवेल, त्याला मस्त डिझाईन देईल, लेआउट सुचवेल. अरे इतकंच काय, आतला कंटेंट सुद्धा लिहून देईल. कल्पना करा, तुम्ही फक्त टाईप केलं, इस्रोवर एक प्रेझेंटेशन तयार करा. आणि काय, काही मिनिटात एक रेडीमेड प्रोफेशनल दिसणारं प्रेझेंटेशन आपल्या स्क्रीनवर. म्हणजे खरंच खूपच प्रभावी आहे हे. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा ॲप, आउटलुक. आपण सगळेच रोजच्या ईमेलच्या जंजाळात हरवून जातो, पण इथेच कोपायलट खूप कामाला येतो. आउटलुकमध्ये हे आपल्यासाठी प्रोफेशनल ईमेल लिहून देतं. त्या लांबलचक ईमेल चेन्स असतात ना, त्याचा पटकन सारांश देतं. आणि उत्तरांसाठी स्मार्ट सजेशन्स पण देतं. म्हणजे आपलं कम्युनिकेशन एकदम फास्ट आणि टू द पॉइंट. ओके, तर आतापर्यंत हे तर कळलंच असेल की कोपायलट किती पॉवरफुल आहे. पण प्रत्येक टेक्नॉलॉजीसारखं याचे फायदे पण आहेत आणि काही गोष्टींची काळजी पण घ्यायला हवी. चला तर मग दोन्ही बाजू बघूया. फायदे तर अगदी डोळ्यासमोर आहेत. सगळ्यात मोठं म्हणजे आपला मौल्यवान वेळ वाचतो. कामाचा स्पीड तर अक्षरशः रॉकेटसारखा वाढतो. आपलं लिखाण, आपलं ॲनालिसिस सगळं सुधारतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला नवीन आयडियाज सुचायला लागतात. आपली क्रिएटिव्हिटी वाढते. पॉइंट थांबा, काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हे बघा, कोपायलट एक AI आहे. ते 100% बरोबर असेलच असं नाही. त्यामुळे फायनल करण्याआधी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स एकदा नक्की तपासा. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट, आपली सेन्सिटिव्ह किंवा गोपनीय माहिती वापरताना जरा जपून. चला आता हे सगळं एका सोप्या उदाहरणातून एकत्र करून पाहूया. समजा एखादा विद्यार्थी आहे, तो कोपायलट कसा वापरू शकेल. अगदी सोपं आहे.
वर्ड वापरून तो आपले असाइनमेंट्स लिहू शकतो. एक्सेलमध्ये प्रोजेक्टचा डेटा ॲनालाइज करू शकतो. पॉवर पॉईंटमध्ये क्लाससाठी झटपट प्रेझेंटेशन बनवू शकतो. आणि आउटलुकमध्ये आपल्या शिक्षकांना एकदम प्रोफेशनल ईमेल पाठवू शकतो. बघा, एकाच टूलमुळे किती काम सोपं झालं. तर आज आपण पाहिलं की मायक्रोसॉफ्ट को-पायलट सारखे टूल्स आपल्या कामाची पद्धत अक्षरशः बदलून टाकू शकतात. आता एक प्रश्न राहतो की आपल्या स्वतःच्या कामात AI अजून काय काय मदत करू शकेल? जरा विचार करून बघा.